माणसाला मरण म्हणजेच मृत्यू येणार आहे हे अगोदरच समजते. तर ते कसे समजते तर त्यावर आज आपण आधारित छोटासा एक व्हिडिओ बघणार आहोत. तर प्रश्न आपला असा आहे की माणसाला मृत्यू कधी येणार हे अगोदर कळते का? तर त्याचं उत्तर आहे होय. मृत्यू केव्हा येणार हे मनुष्याला संतांनी सांगितलेल्या काही लक्षणावरून समजू शकते. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या ह्या अभंगात या लक्षणांचा स्पष्ट उल्लेख आहे. तो अभंग पुढील प्रमाणे. कानी घालून या बोटे नाद जे पहावे न दिसता जाणावे 9 दिवस. भोवया पाहता न दिसे जाना कानी घालून या बोटे नाद जे पहावे न दिसता जाणावे 9 दिवस. भोवया पाहता न दिसे जाना आयुष्याची गणना 7 दिवस. डोळा घालून या बोट चक्र जे पहावे न दिसता जाणावे 5 दिवस. नसगराचे अग्र न दिसे नयनी तरी तेची दिनी म्हणा रामकृष्ण. ज्ञानदेव म्हणे हे साधूंचे लक्षण अंतकाळी आपण पहावेगी. याचा अर्थ असा की कानात बोटे घालून नाद ऐकू आला नाही की आपले आयुष्य 9 दिवस उरले आहे असे समजावे. भोवयांकडे नजर टाकून त्या दिसल्या नाही म्हणजे आपले आयुष्य 7 दिवस उरले आहे असे समजावे. डोळ्यात बोटे घालून चक्र न दिसल्यास आपले आयुष्य 5 दिवस उरले आहे असे समजावे. नाकाचा शेंडा न दिसल्यास त्याच दिवशी मृत्यू आहे असे समजून रामकृष्ण नामाचा जप करावा. ही साधूंनी सांगून ठेवलेली लक्षणे आहेत. याचा अनुभव अंतकाळी ज्याचा त्यांना घ्यावा असे माऊली ज्ञानदेव सांगतात. आयुष्याची गणना 7 दिवस. डोळा घालून या बोट चक्र जे पहावे न दिसता जाणावे 5 दिवस. नासागराचे अग्र न दिसे नयनी तरी तेची दिनी म्हणा रामकृष्ण. ज्ञानदेव म्हणे साधूचे लक्षण अंतकाळी आपण पहावेगी. रामकृष्ण हरी.